जाहीर या ठिकाणी आज सभापतीमध्ये गृह विभागाच्या मागणी बाब क्रमांक 28 ते 40 याच्यावर बोलत असताना राज्यामध्ये गृह विभागाची अवस्था काय, दररोज किमान 6 खून आणि 23 बलात्कार या ठिकाणी होतात। आजचे दिवस कुणासाठी आहेत तर गुन्हेगारांसाठी सोनेरी दिवस आहेत। हे वास्तव या गृह खात्याचं आहे। पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। दुर्दैवानं आता पुण्याची ओळख ही कोयता गँगमुळे देशभर आणि राज्यभर या ठिकाणी ओळखले जाते। आज एकट्या पुणे शहरामध्ये 40 गुन्ह्यामध्ये 175 आरोपी, पिंपरी चिंचवडमध्ये 25 गुन्ह्यामध्ये 100 आरोपी हे मोकोकाखाली या ठिकाणी कारवाई केली जाते। कारवाई केली चांगली गोष्ट आहे, परंतु कारवाई का केली गेली, कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नाही हे याचं चित्र आहे। ज्यावेळी कारवाई होते याचा अर्थ मोका लावण्याची वेळ होते, त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नाही, कायदा आणि सुव्यवस्था घसरलेला आहे हे यातून या ठिकाणी दिसून येते। ड्रग्सच्या मध्ये अडकलेला आरोपी नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी होतो, एका पक्षामध्ये जातो आणि नगराध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी होतो। सरकार पुरस्कृत गुंडाराज हे या राज्यामध्ये या ठिकाणी चालू आहे। संतोष देशमुखांची हत्या असेल, संपदा मुंडेंची या ठिकाणी आत्महत्या असेल, गुंड निलेश गयावळ लंडनला जाण्याचा प्रकार असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशी 28 ते 40 पहिलं बोललो योगेश मी ऐका ना, डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशींच्या संदर्भामध्ये हायकोर्टानं निर्देश देऊन SIT नेमण्याची वेळ असेल, मग कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीची आहे हे आपण जाणतो। कोल्हापूरमध्ये 2 दिवसापूर्वी एका 6 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला। कायद्याचा धाक हा या राज्यामध्ये कुणालाही या ठिकाणी राहिलेला आहे।